Brought to you by Palvi Agrico. पालवी ॲग्रिको, भारताचा पहिला AI तंत्रज्ञानावर आधारित B2B आणि B2C ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म. शेतीसाठी जे काही लागणार थेट तुमच्या बांधावर पोहोचणार, मोबाईलच्या एका क्लिकवर. जरांगे पाटील असं म्हणतात की सगळे मराठी ओबीसी मध्ये जाणार आहेत. ठीक आहे, आपण त्यांना तुम्ही विरोध करताय, पण तुमच्या मतानुसार जे हैदराबाद गॅजेट असेल किंवा आधीच्या ह्याच्यानुसार बरेच मराठी ओबीसी मध्ये गेले आहेत. याचा अर्थ असा आहे की आता जरांगे पाटील हे ओबीसीचे मोठे नेते झालेले आहेत. तर एक ओबीसीचे मोठे नेते म्हणून तुम्ही त्यांना जाऊन भेटणार आहेत का? हां, म्हणजे तुमचा प्रश्न बरोबर आहे. त्याचा अर्थ असा आहे की एकदा असं म्हणतात की परशुरामाने निक्षत्रिय पृथ्वी केली होती, तसं आता यांनी जे आहे मराठा समाज संपवून टाकला आणि राज्यामध्ये सगळे ओबीसी समाजच शिल्लक नाही मराठा. बोला आता अशी परिस्थिती आता निर्माण व्हायला काय भेटायचं वगैरे त्यांना वगैरे. आता जर सगळे ओबीसी झाले काय मराठा समाज संपला तर काय बाबा भेटावं पण लागेल कोणाला. आता त्यांना एक असा प्रश्न विचारला होता की इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये मराठी आता ओबीसीमध्ये गेल्यानंतर जरांगे पाटील हे ओबीसीचे मोठे नेते झाले आहेत आणि मग तुम्ही त्यांना भेटणार का, असा त्यांना प्रश्न विचारला होता. आमच्या इकडे ते आले होते त्यावेळेस. तर समजा तुम्हाला त्यांच्या भेटीची संधी आली तर तुम्ही म्हणजे भेटाल का त्यांना? आणि ज्याला माणसाची कदर नाही, लेकरा बाळांची नाही, तुमचं आमचं काय मतभेद वैर असू शकतो. एखाद्या गरीब समाजाच्या लेकरांनी काय केलं, त्यांच्याविषयी यांची दूषित भावना आहे, असल्याला काय भेटायचं? त्या दूषित भावना असल्या लोकांशी काय भेटायचं की ज्यांना नुसतं अपयश संघ घेऊन